की वोट देवाच्या तर हद्दीलेच देईन, लाख किती काय होऊन जाईल, तेव्हाच तुम्हाला कॅडर बेस कार्यकर्ता आणि बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी मानले जाईल. नाही तर आपलेच लोक आपल्याच वस्त्यात घुसतात आणि आपल्याला भटकवायचे काम करतात. अरे आता हत्ती थोडी येणार आहे, अरे तो फलाना बीजेपी वाला येऊन जाईल, संविधान खतम करते तो, तर मग काय करायचं, तर चला ठीक आहे काँग्रेसने द्या, संविधान वाचवणार आहे. एवढीशी कॉपी दाखवून त्यांना आमचे लोकसभेत उलट घेतले, विधानसभेत घेतले. साला दोन्ही विधानसभा लोकसभा सोडून द्या, महानगरपालिकेत आमच्यासारखे 10 नगरसेवक होते, त्यालाही लंब करून टाकले. कायच्यासाठी? ह्या कॉर्पोरेशन मध्ये तुम्हाला संविधान वाचायचं होतं का वाचवायचं होतं? तेथे संविधानाची लढाई होती, पण हवा जशी चालली का? कारण लोकसभेत आपल्या लोकांना पंजाले वोट दिला संविधान वाचवायच्या चक्कर मध्ये. विधानसभेत तोच रुमर चालला आणि त्याच्यामुळे 2 वेळा सवय लागली, तिसऱ्यांदा त्याचं बोट बराबर पंजावर गेलं. म्हणून तुम्हाला कटाक्षानं म्हणतो की गलतीनं दुसऱ्या कुठल्या सिंबलला वोट देण्याची सवयच नको लावू. किती काय होऊन द्या, बघा बरं कसे आपले रिझल्ट नाही. तिथं इतका मोठा वाडी नगर परिषद मध्ये 7 नगरसेवक आमचे होते, मेंढे साहेब बसले आहेत आणि त्यांना विकास पुरुष म्हणून आम्ही इतक्या वर्षापासून ऐकत आहोत. विचार करा बरं, इतकं काम करणाऱ्या जनतेत राहणाऱ्या लोकांना जर हरवलं असेल तर कोण जिम्मेदार आहे याला? ते जिम्मेदार आहेत का? माझ्यासारखा व्यक्ती जिथे माझी पत्नी नगरसेविका होती, दोघंही नवरा बायको आम्ही 24 घंटे लोकांच्या सेवेत राहिलो आणि प्रत्येकाच्या तोंडावर हेच होतं की लांजेवारले कोणी हारू शकत नाही. तरी सुद्धा आपल्याच लोकांना आपल्या विरोधात काही आपल्याच लोकांना उभं केलं आणि मनुवादी पक्षांना त्यांना बळ दिलं आणि त्यामुळे आपल्या सीटा ऑटोमॅटिकली हरवल्या. म्हणजे हा षडयंत्र जो आहे याच्यापासून भी आपल्याला सतर्क राहणं हे जास्त गरजेचं आहे. आज या कार्यक्रमाच्या सोहळ्यानिमित्त आपण आले. समोर इतवाऱ्या दिवशी ऑगस्ट महिन्यामध्ये तारीख कदाचित 9 ऑगस्टला पुन्हा हिंगणा विधानसभेमध्ये कॅडर कॅम्प आहे. मागच्या या रविवारला कामठी विधानसभेमध्ये गवर्नमेंट चल रही है, अच्छे तरीके से ध्यान दो. जिसने इस भारत देश में वोट का अधिकार आपको बड़ी जद्दोजहद से और बड़ी मुश्किलों का सामना कर दिया, पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, उस वोट के अधिकार को अभी तक हम लोगों को बजाना ही नहीं है. लेकिन अब उस वोट का अधिकार और वो तुम्हारा नाम वोटर लिस्ट में अगर वो भी बचा नहीं पाए तो आप भारत के नागरिक ही नहीं रहो.